रमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये शफिक आणि रफिक. जर आपण शफिकचा विचार केला तर पहिल्या मॅचला पहिले काही षटक थोडंसं स्ट्रगल केलं, त्यानंतर जी बॅटिंग केली 10 बॉल आणि 32 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं आणि तिथेच कदाचित संघ विजयी झालाय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती जॅनवान वेळू संघाचा एक यशस्वी ऑलराऊंडर म्हणून ज्याचे माळ क्रिकेट असोसिएशन मध्ये 3 षटकांची मॅच आहे. 3 1 2 आणि 3. गोलंदाज तयार. काय रे भाई, गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव वारगडे. स्ट्राइक रेंज वरती शफिक. हे वी गो, लेट्स प्ले. पहिला बॉल वेग आहे, त्या वेगावरती स्वार होत असताना चेंडू डॉट. काहीसा कानमंत्र दिलाय रफिकनं. दिलेला कानमंत्राचा इफेक्ट किती पडेल मैदानाच्या आतमध्ये, किती प्रभाव पडेल ते पाहणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज तयार. वैभव हवेत मारायचा प्रयत्न, उंची जास्त आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. आज हरेश वारगडेचा कमबॅक आपल्याला पाहायचा आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे जर विचार आपण केला तर सिंगलनं संघाचं खातं ओपन झाला. हार्ड हिटर बॅटर आपण पाहिलं तर रफिक. इथे चेंडू हवेत आहे. नॉमॅस लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट होईल. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी होणार नाही या रॉनीकडनं. एक आलेली ही सिंगल. सध्याच्या घडीला जर विचार केला तर सध्याच्या घडीला आपण पाहतो की सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगल 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 डॉट बॉल. हो, इथे विकेट करायचा प्रयत्न होता, हवेत मारायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. ओळखलं की स्टेप आउट झालेत. अवे फ्रॉम बॉडी. थोडं शरीर एसटी पासून थोडस दूर वरती ठेवला बॉलला आणि येणारा हा डॉट बॉल. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईन डिलिव्हरी. षटक होईल कंप्लीट. धावा आल्या 3. अजून 12 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्रायकर एंडवरती शफिक. जर आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये तर परफेक्ट यॉर्कर, म्हणजे मुरबाडकरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बुंद्यात मारा होता. आता गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश अर्थात चिकू आणि स्ट्रायकर एंड वरती शफिक. 10 बॉल आणि 32 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन. समोर जी व्हाईट कलरची ब्रेझ आहे समोर ती थोडीशी बाजूला काढा, कारण तिचा लाईट रिफ्लेक्ट जो येतोय ना तो डायरेक्ट आमच्या मुख्य मंचावरती येतो. व्हाईट कलरची ब्रेझा. गोलंदाज तयार. हो हो, बॅकफुटला गेले. कव्हरच्या डोक्यावरून पंच केला आणि बॉल तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा. ओके, थँक्यू.
5 धावा धावफलकावरती. इथून पुढे आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. अग्रेसिव्ह बॅटिंग आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हवेत बॉल, उंची लांबी, फटकात वजन, धावा अर्धा डझन. इट्स आउट ऑफ द पार्क. ब्रिलियंट स्टोक, षटकार, 6 धावा. ग्राउंड स्टेप आउट झाले, स्लॉट मध्ये घेतला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. आजच्या दिवसाचा काय झालं माहितीये का? वनोटे संघाचा विचार जर केला तर रफिकचा अभ्यास करून पेपर शफिकचा आलाय. याच्या अगोदरच्या मॅचला पण जर विचार केला 10 बॉल 32, आता 5 बॉल मध्ये 10. पण इथून पुढे अजून किती? रितेश वरती आक्रमण चढवलाय. बॉल द बॉल मॅनेजमेंट कमिटी. एक अख्खा पोता संपला बॉलचा आमचा. अकरा धावा धावफलकावरती, 11 ऑन द बोर्ड. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. हो यावेळेस देखील फटका चांगला. बॅक टू बॉलर खेळलेत. कॅप्टन आला बॉल वरती, चेंडूला गॅदर केला, आली आहे सिंगल. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. हो 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 यावेळेस देखील विचार केला तर गुडलेन वरती बॉल होता, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि येणारा हा डॉट बॉल. त्याचबरोबर रमेशजी लिहे सर, माल क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष साहेब उपस्थित झाले. दादा वेलकम सरच्या हार्दिक स्नेह स्वागत या आमच्या मुख्य मंचावरती. दरम्यान वळूयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे 1 धाव झाली आहे कंप्लीट आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. तुम्हाला जर वेळूक संघाच्या विरोधामध्ये खेळायचे तर 18 बॉल मध्ये 35-36 धावा बनवणं गरजेचंच राहील. हो हो इथे बॅटला स्पर्श करून बॉल चालला, लॉंग स्टिक, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शफिकचा वार, बॉल सीमा पार. या बॉल वरती धावा 4, चौकार. धावा तर बनलात, पण आता इथून पुढे रफिकला स्ट्राईक आहे, रफिकला संधी आणि रफिकलाच आक्रमण करावं लागेल. चला वेळ वाचवणं गरजेचं. चला रमेशजी लेसर या माल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब ते देखील उपस्थित झाले आणि इन ऍक्शन मध्ये ते देखील आज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन आणि स्ट्रायकर एंड वरती रफिक. दुसऱ्या बाजूला शफिक आहे. 7 बॉल मध्ये 15 त्यानं बनवला. गोलंदाज तयार. तिसरा षटक, पहिला बॉल, व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत असताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकाचा विचार केला. 18 धावा धावसंख्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकाही गडी अद्यापर्यंत गमवलेला नाही. ही जमेची बाजू आई जगदंब वनोटे टीमची. बॅटची एज आणि तिथे तिसऱ्या पंचांची मागणी. पंच सॉफ्ट सिग्नल, आउट.
ओयुटी आउट. फलंदाज बाद. शफिक. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये डॅनिश, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या तोच आता बाद झाला. अठरा धावा द फलकावरती. सांघिक सफलता मिळती डॅनिश. दस तयार. आवाज तर भरपूर जोरात आला डॅनिशचा आणि लेग पॅचवर पण आलेली ही सिंगल. 9-19 धावा दफलकावरती. इथे फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आली आहे एक सिंगल. नीट रंगाची टोटलचा विचार केला तर 20. गोलंदाज तयार. रोशन. हो इथे फटका चांगला. डिफायनिंग रिजनला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलेला कानमंत्राचा प्रभाव किती पडेल ते पण पाहणं गरजेचं आहे भाई भाऊ. अर्थात लाल्या. गोलंदाज तयार. 24 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत एक आणि एकच. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्टील 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. याच्यावरती मोठा फटका आला तर विचार आपण रफिकचा केला तो 7 बॉल मध्ये फक्त 3च धावा बनवल्यात. आणि इथे हवे शेवट केला रफिक न गोड. बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
माल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष रमेशजी लिये सर ते देखील उपस्थित होतात. वेलकम सरचे हार्दिक स्वागत. तुमचं देखील इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आनंदपूर संघाच्या विरोधामध्ये वळवत मैदानाच्या आतमध्ये, जिथे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जय हनुमान वेळूक, विपक्ष आई जगदंबा बनवटे. स्ट्रायकर एंड वरती बॅटरचा आपण विचार केला तर पंकज, नॉन स्ट्रायकर एंड वरती वैभव. गोलंदाज तयार गौरव. गौरवचा पहिला बॉल आणि एक टप्पा की 4 तर 4 एक टप्पा खात बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आहे. येस इट इज 4. चार धावा त्या फलकावरती. पहिला बॉलला आलाय चौकार पंकजच्या बॅटमधून. मी मगाशी देखील सांगितलं होतं की मगाशी पंकजला जीवनदान मिळाल्यानंतर तब्बल अभयसर 9 बॉल आणि 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. गोलंदाज तयार गौरव. इथे 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 चांगला बॉल टाकला शरीर भेदक. पंचांचा डिस्कशन चालेल. बॉल तोपर्यंत पंचांकडे द्या. ओके नेक्स्ट बॉल चेक आपण करू. गौरवच्या ऍक्शन वरती आक्षेप आला. इथे आता पंचाचा इशारा. ओके वाईट बॉल आहे आणि हा बॉल चेक केला जाईल. चला तिसरे पंच. फेअर डिलिव्हरी म्हणजे व्हाईट बॉल आहे पण गोलंदाजी करू शकतो.
गोलंदाज तयार, हवेत डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक, मॅचचा टर्निंग पॉइंट. हो 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 हो, इथे कॅच ड्रॉप. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी कंप्लीट. हो हो, यावेळेस यू विल बी मिस. आय 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 डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी दांडी दांडी, गोल. ऍक्शन रिप्ले. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि अक्षरशः यष्टी तोडली फोडली वाकवली आणि आता परतावा लागलाय वैभवला. मैदानाच्या आतमध्ये माल क्रिकेट असोसिएशनचा यशस्वी कॅप्टन कूल समीर वारगडे अर्थात वेलुकचा पोलार्ड आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सर्वाधिक ट्रॉफीज, सर्वाधिक पारितोषिक असणारा हा संघ. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. स्टील 2 टू गो. स्ट्रायकर एंड वरती समीर वारगडे. समीरचा हा बॉल यावेळेस ऑन साइड लावलं कार्पेटच्या साह्याने खेळलाय. तिथे ओम आहेत. एक आली सिंगल. सिंगलच्या मदतीने 9 धावा. फळकावरती स्टील 1 टू गो. विजयाच्या समीकरणाचा आपण जर विचार आता केला तर इथून 23 धाब्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 13. 13 बॉल 23. सोडलाय, ऑफस्टिकच्या बाहेर देखील गेला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा देखील आला. 10 धावा फलकावरती इक्वेशन पाहिलं आपण समीकरण तर 13 बॉल. 13 बॉल मध्ये 22 ची गरज जय हनुमान वेळूक या टीमला. बिगिट करायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक दूर, चेंडू आणि क्षेत्ररक्षक दूर, चेंडू झाला भूर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. करा, वेळ वाचवणं फार महत्वाचं. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आणि तिथून पुढे 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी स्ट्राइक वरती डॅनिश. डॅनिशचा हा बॉल स्लोवर बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केला. 1 कंप्लीट. लाडू कडू बघून बुंदी मागायचा का कसं काय सुद्धा क्रिकेट आहे. होता 1 सिंगल आणि 15 धावा फलकावरती. स्ट्रायकर एंड वरती पंकज. म्हणजे पंकजची ज्या ज्या वेळेस कॅच सुटली आहे, ज्या ज्या वेळेस जीवनदान मिळालंय ना, गोलंदाजाचा अक्षरशः दूर काढलाय, मग तो कोणीही असू द्या.
आता इथून पुन्हा एकदा निर्माण करावी लागेल संधी. जर पंकजची विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल वनवटे टीमचा. आउट की नाही? नाही, अपील जोरदार केली होती. पंचांनी अपील लावली फेटाळून. आपटलाय तिथे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. कदाचित विचार केला असता तर इथे क्षेत्ररक्षकाला अगोदर बॉलच समजला नाही. पंकजची झेल सोडल्यानंतर 9 बॉल मध्ये 26 त्यानं बनवल्या होत्या. आणि आता देखील बॅटिंग जबरदस्त करतो. 9 बॉल आणि 13चं समीकरण. हे 2 ते 3 बॉल जर डॉट आले तर मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंगत वाढेल. गोलंदाज यार, गोलंदाजी ट्रॅक वरती. हॅलो चेक. 8 बॉल 7चं समीकरण. यावेळी देखील फटका चांगला. चला मांदूशी टीम आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. काय पंच? विकेट. फलंदाज बाद आहे. सिंगल प्लस विकेट. आता 7 बॉल आणि 6चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये आता बऱ्याच दिवस बॅट हातात पकडली नाहीये, पण आज कमबॅक करावं लागेल. हरेश वारगडे. इक्वेशन बदलला. आता बदललाय समीकरण. 6 बॉल 5 आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये आलाय. रफिक गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 5ची मॅच.
6 बॉल 5. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. 6 बॉल 5. फटका चांगलाय. एकच, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. 5 बॉल 4 धाबा. 5 बॉल 4. स्ट्रायकर एंड वरती हरेश वारगडे. 5 मध्ये हवे 4. हरेश वारगडेला करावं लागेल. गोलंदाजावरती आता वार. बिगिट करायचा प्रयत्न. हवेत कॉटन बॉलची संधी. कॅच ड्रॉप. इंजुरी आता चेंज करू शकता. षटकही चेंज करू शकता.
चला मॅच ऑन. 4 बॉल 3 धाव्यांची गरज. वेग आणि आता त्या वेगावरती होतोय स्वार. 3 बॉल 3 ची मॅच. इथे देखील फटका चांगला आहे आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी चुकीच्या एंडला गेली आहे. आता 2 बॉल 1. मोहन गोले देखील उपस्थित होतात. वेलकम सर, हार्दिक स्वागत. 2 बॉल 1 ची मॅच. कदाचित ती कॅच झाली असती तर मॅच मध्ये अजून रंगत वाढली असती. विकेट आली असती. फ्रेश बॅट्समन आला असता स्ट्राईक वरती आणि मात्र रूप स्वरूप थोडस बदललं असतं. आता 2 बॉल 1. कुमार सर, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल असं वाटतंय, पण जर डॉट आला तर धापे दणांतील. हवेत बॉल आणि तिथे चौकारांना मॅचला फिनिशिंग टच आणि बॉल सीमा पार आणि विजय होत असताना पाहायला मिळेल जान्हवी बेडूक आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. खूप सारं अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम आई जगदंबा. वनोटे मांदुशी संघाचा आणि पानशी संघाचा टॉस झाला. ओके सॉरी, आनंद संघाचा, आनंदपूर संघाचा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस आपण करू. या ना दोन्ही संघाचे कॅप्टन.